हाय गाईस, श्री गुरुदेव दत्त. आज मी चाललेले आहे मढी दर्शनाला. चला तर चाललो आम्ही. मोटरसायकलवरच चाललेलो आहे. इथं पेट्रोल टाकायसाठी थांबलो. ऊन खूप होईल त्यामुळे सकाळी सकाळी लवकर निघलो. आता आलो आम्ही भालगावपाशी. खूप ऊन पडले. आता आलो आम्ही पैठणपाशी. आलो पैठणला. ही पैठणची गंगा. गंगेचे दर्शन घेतले आणि आता समोर चाललो. आले मी मढीला. आता वरती दर्शनाकडे चाललोय आम्ही. गाडी लावली ते पार्किंगला. चाललो वरती. पायऱ्याने ऊन खूप पडलेले. चटके बसताय खूप पायाला. चला आले मी वरती. आता दर्शन घेते. लाईनला लागायचे. लाईनला लागले आता आतमध्ये. बाबाची काही दिसत नाही आहे मूर्ती. हे बघा गाभाऱ्यात आतमध्ये मी लांबूनच शूट केलंय. आतमध्ये जवळून काही शूट करत देत नाही आहे, त्यामुळे मी लांबून शूट केलं. घ्या दर्शन. आता मी पण घेते. झालं माझं दर्शन. मी चालले आता बाहेर इथं हनुमंत आहे आणि इकडे बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांची प्रतिमा स्थापित केलेली आहे. हे आहे कानिफनाथ बाबांचं ध्यान मंदिर. त्या असं म्हणतात. त्यांनी इथे खाली ध्यान केलेलं आहे. आता आम्ही तिथे जाणार आहे खाली. भैया चाललाय. त्याच्यानंतर मी पण जाणार आहे. मी पण उतरले मी पण. आतमध्ये खूपच अंधार आहे. आता खाली काय माहिती अंधार आहे का कसं आहे. चाललोय आम्ही दोघं पण. काय खाली असं इथं ध्यान करायचे बाबा. आता चाललो आम्ही रिटर्न. आलो बाहेर. आता चाललो इथं. लोक इथे पारायणाला बसतात. इथले दर्शन घेतले दर्शन आणि चाललो आम्ही आता. खूप ऊन पडलेलं आहे. माझ्या पायाला खूप पाय भाजत होते, त्यामुळे मला काही सुधरत नव्हतं. आता हे इकडे दर्शन घेण्यासाठी आले. दर्शन घेतले आणि चालले रिटर्न. आता आम्ही मायंबाला चाललेलो आहे बडे बाबाचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा ती वाटतं खूपच डेंजर आहे. गोल गोल डोंगर फिरून इथं आहे खंडोबा मंदिर. आता समोर पूर्ण डोंगरातून वाट कोरलेली आहे ती. पूर्ण डोंगर गोल गोल फिरत वरती जावं लागतंय. एवढ्या कडकड उन्हात इकडे खूप छान भारी वाटतंय. हिरवी झाडी, डोंगर. इथं पाणी पण आहे खाली दरीत. आलो आम्ही वरती मंदिराकडे. इथे समोर काही प्रसादाचे दुकान लागेल आहे आणि इथूनच समोर जायचं आहे आम्हाला. आता चाललो आम्ही. आलो इकडे. इथून आतमध्ये चाललो मंदिरात. बाबाच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे. खूप मोठं मंदिर होणार आहे इथं हे. चला तर मी आता लाईनला लागते दर्शन घेण्यासाठी. इथं बडे बाबाची समाधी आहे. लाईन थोडीची काही जास्त नाही आहे, पण पायाला खालून खूप चटके बसत आहे. ऊन खूप कडकड तापलेलं आहे. इथं दर्शन घेते मी आता. इकडं हनुमंत आहे. हे बघा. इकडे महाप्रसाद सुरू आहे. महाप्रसाद घेत आहे लोक इथे.
आता मी पण चालले महाप्रसाद घेण्यासाठी. हे बघा, हे असं लाईनला लागून महाप्रसाद घ्यावा लागतो. हे इथं महाप्रसाद वाटप करते सर्वजण. आता महाप्रसाद घेते, तुम्ही पण या महाप्रसाद घेण्यासाठी. असं म्हणतात, ज्यांचा नवस पूर्ण झाला ते इथं काचेत दक्षिणा टाकतात. इकडे हे पारायणासाठी व्यवस्था केलेली आहे आणि इथे समोर पूर्ण नवनाथ आहे, त्यांचे इथे दर्शन होतात नवनाथांचे. चाललो आम्ही आता रिटर्न खाली गड उतरून. आमची थोडी हशी मजाक झाली. हा घेतली आम्ही बॉटल पाण्याची, त्याच्यात झालेला आहे बर्फ. तो बर्फ काही पाणी होत नाही आहे, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. त्याचं पाणी मी भैयाला म्हणत होते, तो उन्हात पकड बॉटल, नंतर त्याचं पाणी होईल. वाटेत येताना श्री दत्तगुरू यांचे अवतार श्री वल्लभ यांचे मंदिर लागतात. आता त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. त्यांचे दर्शन घेऊन समोर चाललो. ऊन खूप लागत होतं आणि तहान पण लागली होती, त्यासाठी आम्ही रस घेण्यासाठी थांबलो. हे बघा, रस घेतला. हॅलो पैठणला अन्नपूर्णा हे हॉटेल खूप फेमस आहे. आम्ही प्रत्येक वेळेस आलो की तिथं थांबतोच जेवण करण्यासाठी. आता पण आम्ही जेवण करण्यासाठी चाललेलो आहे आतमध्ये. हॉटेल खूप भारी आहे ती. हे बघा, आलं पापड घेतला आम्ही पहिले. आलं आमचं जेवण पण, पनीरची भाजी, रोटी, डाळ तडका. चला आता आम्ही जेवण करतो. जेवण झालं आणि भैयाला लस्सी पिण्याची इच्छा झाली, म्हणून लस्सी. चला चालले रिटर्न. आले आता मी संभाजीनगरपाशी. आले घरी. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.